श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली, ती म्हणजे ग्रहण। आता आपल्याला माहिती आहे की 3 मार्चला धुलीवंदन आहे, म्हणजेच धुलीवंदन म्हणजे होळीचा दुसरा दिवस आणि त्याला आपण धुलीवंदन किंवा होळीचे कर असं बोलतो। आणि त्या दिवशी आहे चंद्रग्रहण। आपल्याला माहिती आहे चंद्रग्रहण हे पौर्णिमेला असतं, पण पौर्णिमा ही होळीच्या म्हणजे 2 तारखेला संध्याकाळी 5:56 लागते आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी 5:08 आहे। म्हणून हे जे ग्रहण आहे हे 3 तारखेला ग्रहण आहे। 3 तारखेला ग्रहण आहे, होळी 2 तारखेला आहे। तर आता हे ग्रहण आहे, आता हे ग्रहण आपल्याकडे दिसणार आहे, काय नियम पाळायचे, कसं आहे, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। तर व्हिडिओ आपण लक्ष देऊ ऐका। कोणाला हे नियम पाळायचे आहे, कोणाला हे ग्रहण कोणत्या राशीला चांगले आहे, कोणत्या राशीला मिश्र आहे किंवा मध्यम आहे, कोणत्या राशीला जास्त फळ देणार आहे किंवा कोणत्या राशीला अशुभ आहे, हे सगळी माहिती आणलेली आहे आपण। त्यानंतर ते कधी लागणार आहे, कधी मध्य आहे, कधी मोक्ष आहे, कुठली सेवा करायची, पूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे मी। कारण की 2-2, 4-4 व्हिडिओ बनवणार नाही मी। समजा खूप मोठी होत असली तर बघू, पण शक्यतो मी थोडक्यात आणि पूर्ण माहिती एकाच व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करते। तर ठीक आहे, चला आता बघा 3 मार्च म्हणजे आता 3 मार्च 2026 आता आलं, आपलं वार आहे मंगळवार आहे त्या दिवशी। आजची आपली तारीख आहे, सॉरी आजची नाही, आपली 3 तारखेचा विषय आहे। तर 3 तारीख मंगळवारी आपली धुलीवंदन आहे। त्या दिवशी आपलं चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण हे आपल्या भारतात दिसणार आहे। बरं, आपल्या भारतात दिसणार आहे, आपल्याला दिसणार आहे की नाही आता हे पुढे बघणार आहे आपण। आता आपल्या भारतात दिसणार आहे, पण चंद्रग्रहण भारतात दिसेल, भारतासह पूर्ण आशिया खंडात दिसणार आहे ते। जपान, रशियाचा मध्य पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका चा काही प्रदेश ह्या भागात ग्रहण दिसणार आहे। त्यानंतर ग्रहण न दिसणारे आता भारतात कसं दिसेल, ते ग्रस्तोदित ग्रहण दिसणार आहे आणि म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्रबिंब दिसेल आपल्याला। आणि भारतात कुठे ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य दिसणार नाही, कारण की आपल्याकडे त्यावेळेस म्हणजे भारतात दिसेल, पण आपल्याकडे त्यावेळेस कसं असतं, जे ग्रहण आहे ना तर ते दुपारी आहे, आपल्याकडे दुपारी त्यावेळेस सूर्य असणार आहे, त्यामुळे आपल्याला चंद्रग्रहण पूर्ण दिसणार नाही। पण आपल्याकडे ते ग्रहण आहे, जर आभाळ असलं तर दिसलं असतं, परंतु आपल्याकडे ग्रहण आहे कारण की संध्याकाळचं असतं तर दिसलं असतं, त्यावेळेस सूर्यप्रकाश असेल, उजेड असेल, त्यामुळे आपल्याला चंद्रग्रहण हे दिसणार नाही। परंतु आपल्या भारतात ग्रहण आहे, म्हणून आपल्याला सगळे नियम पाळायचे आहे। ग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे, परंतु सूर्यांच्या किरणामुळे आपल्याला ते दिसणार नाही, हे लक्षात घ्या। नाही तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही आता म्हणता ग्रहण दिसणार आहे, आता म्हणता दिसणार नाही, तर आपल्याकडे आहे ते ग्रहण, भारतात पूर्ण भारतात ग्रहण आहे, दिसणार आहे। परंतु हे ग्रहण जे आहे ना, याचा जो काल आहे हा दुपारी 3:20 पासून तर संध्याकाळी 6:48 पर्यंत आहे। दुपारी 3:20 दुपारी 3:20 पासून तर संध्याकाळी 6:48 पर्यंत आहे। मग आता हा जो कालावधी असतो हा आपल्याकडे दिवस असतो, बरोबर आहे। दिवस असल्यामुळे आपल्याला ते वरती चंद्र दिसणार नाही, एवढंच आहे। आणि जिथे संध्याकाळ, आता ऑस्ट्रेलिया, अमेरिका ह्या देशात संध्याकाळ असते त्यावेळेला, आपल्याकडे जेव्हा दिवस असतो तेव्हा तिकडे संध्याकाळ असतो, म्हणून तिकडे तो पूर्ण दिसेल। पण आपल्याला नियम सगळे पाळायचे आहे, म्हणजे तुम्ही गर्भवती महिला असेल तर त्यांना सुद्धा पाळायचे आहे, आपल्यासारख्यांना सगळ्यांना ग्रहणाचे नियम पाळायचे आहे। आपल्या भारतात ग्रहण आहे असं अर्थ हे लक्षात घ्यायचं आहे। आता बरं, आता ग्रहण कधी लागणार आहे बघा, ग्रहणापेक्षा पहिले वेद बघू। हे वेद आहे ना, वेद हे सकाळी सूर्योदयापासून पाळायचे आहेत आपल्याला। जेव्हा जेव्हा सूर्योदय होईल ना तेव्हापासून वेद पाळायचे आहे। सूर्योदयापासून तर आपल्याला
संध्याकाळी 6:48 पाळायच्या. आता तुम्ही म्हणाल सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत आपण खाणं पिणं नाही का? तर तसं काही नाही, आपल्याला खाता पिता येईल. ते कधी आणि किती वेळात बघू आता. हे बघा, आता आपण दुपारी 3:20 ग्रहण लागतं आहे. तर आपण जर आपल्याला हे करायचं असेल तर आपण साधारण 11 वाजेपर्यंत जेवण करून घ्यायचं. 10-11 पर्यंत जेवण करून घ्यायचं. 10-11 पर्यंत त्याच्यानंतर काही करू नका. कारण की कसं आहे, वेदामध्ये पण खाता येत नाही. परंतु हे वेद आपले सकाळी म्हणजे सूर्योदयापासूनच असल्यामुळे आपण सकाळपासून तर रात्री संध्याकाळपर्यंत उपाशी राहू शकत नाही. म्हणून सकाळी एक 10-11 पर्यंत जेवण करून घ्यायचं. जे काय असेल ते करून घ्यायचं आहे. म्हणजे मग नंतर 11 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत सकाळी 11 पर्यंत जेवण वगैरे करून घ्यायचं आहे आपलं. 11 नंतर मात्र काही खायचं नाही. जेवण करायचं नाही. डायरेक्ट आपण 6:48 काहीही खायचं नाही. गरोदर महिला असेल त्यांनी पण सकाळी खाऊन घ्या. सकाळी 11च्या आत त्यांनी पण पोटभर जेवण करून घ्या. त्यांनी सुद्धा नंतर खायचं प्यायचं नाही. आपल्यासारख्याने पण पाळायचं आहे. कारण की गोष्ट अशी याच्यासाठी आहे, तुम्ही म्हणाल तर आम्ही काही गरोदर आहे का आम्ही पाळायचं? तर आपण जरी नसलं तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं ते. ग्रहण काळामध्ये जे काय आपण अन्न खातो ना, तर त्याचा आपल्या पोटावर दुष्परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पोटाचे वगैरे विकार होतात. म्हणून आपण ग्रहण काळामध्ये खायचं नाही असं सांगत असतो. म्हणजे हे शास्त्रीय कारण आहे. हे काही आध्यात्मिक नाही किंवा असं काही कोणीतरी लावून दिलं असं काही नाही आहे. हे शास्त्रीय कारण आहे. तर पण त्याचं आता डिटेल्स शास्त्रीय कारणाचं आपल्याला एवढं माहिती द्यायला वेळ नाही. पण ते आपलं जर तुम्ही शास्त्रीय हे भूगोल जर बघितलं, भूगोलमध्ये वाचलं किंवा तर तुम्हाला हे माहिती कळून जाईल की का खायचं नसतं. ठीक आहे. तर आपल्याला मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून खाणं पिणं बंद करायचं आहे. त्यानंतर वॉशरूमला वगैरे जाऊ शकता. आता ते घरातल्या घरात असेल तर. कारण की कसं असतं, असं काही नाही का त्याची पूर्ण पाळणार नाही असं काही नाही. आणि आपल्याला जे काय आपलं हे आहे वेदकाळामध्ये आपण सगळं पूजापाठ करू शकतो. पूजापाठ करू शकतो. म्हणजे आपण देवपूजा आपल्याला देवपूजा हे सकाळी पण 11च्या आतच, म्हणजे देवांना अंघोळ वगैरे सकाळी 11च्या आतच घालून घ्यायची आहे. म्हणजे नंतर मग 11 नंतर देवांना आपण हात लावायचा नाही, स्पर्श नाही करायचा. तुम्ही दिवा लावू शकतात. आता एक सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपण काही देवाला हात लावत नाही. सकाळी दिवा वगैरे लावू शकतात, कारण की तो दिवा बाजूलाच असतो. दिव्याला हात लावायला काही प्रॉब्लेम नाही. माळ घेऊ शकतात, ग्रंथांना हात लावू शकतात, फक्त देवांना हात नाही लावायचा. पण मग सकाळी 11च्या आतच देवांना अंघोळ वगैरे घालून घ्या. त्यानंतर सगळ्या याच्यामध्ये तुळशीचे पानं टाकून ठेवा. म्हणजे तुमच्या पिण्याचं पाणी असेल, त्यानंतर खाण्यापिण्याचं जे काही कोरड्या वस्तू आहे त्याच्यात आपण हे टाकून द्यायचं तुळशीचं पान. म्हणजे ते जे काही आता हे तुळशीचं पान टाकण्यामागचं पण कारण असतं की सूर्य जे काही ग्रहणाच्या वेळेस आहे ना, म्हणजे जे काही किरण असतात, म्हणजे आता सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, त्यातून जे ग्रहणाचे जे किरण असतात ते खूप तेज असतात आणि त्याचं आपल्या शरीरावर हानिकारक असतात ते. म्हणून आपण तुळशीपत्र टाकतो. तुळशीपत्र टाकल्यामुळे जे काही ते दूषित किरण येणार असतात तर ते तुळशीमुळे येत नाही जवळ, असं असतं ते. तर असं असतं कारण आहे त्याचं. ठीक आहे. तर झालं आपलं ते. आपण हे करू शकतो. 11च्या आत आपण पूजा वगैरे करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकी 11 नंतर तुम्ही जप करा, ग्रंथ वाचन पाठ करा, तुमचं बाकी सगळं करू शकता तुम्ही 11च्या नंतर. फक्त देवांना हात नाही लावायचा. त्यानंतर जेवण वगैरेच पण झालं. आता झालं. आता ग्रहण कधी लागणार आहे, सुरू होणार आहे. आता आपली वेद काळाची माहिती झाली. आता ग्रहणाची माहिती घ्या. ग्रहण आहे तर ग्रहण जे आहे, ग्रहण दुपारी 3:20 सुरू होते. 3:20 सुरू होते. त्याचा मध्य जो आहे 5:04 मध्य आहे. त्याचा मध्य, ग्रहणाचा मध्य असतो तो 5:04 आहे. आणि मोक्ष जे आहे 6:48 मोक्ष आहे. म्हणजे ग्रहण संपणार हे 6:48. थोडक्यात ग्रहण सुरू होणार 3:20 आणि संपणार 6:48. आता हे ग्रहणाचा वेळ असेल. आणि बाकी आपल्याला वेद जे आहे, वेद आपले जे आहे सकाळी सूर्योदयापासून सुरू होत आहे वेद. परंतु आपण एवढा वेळ पाळू नाही शकत. म्हणून आपल्याला म्हणजे हे दाते पंचांग मध्ये दिलेलं आहे बरं का. मी सगळं दाते पंचांग मध्ये बघूनच तुम्हाला सांगते आहे. तर ते त्यांनी सांगितले 11 वाजेपर्यंत आपण
म्हणजे जे काही खाणं पिणं करून घ्यायचं आणि 11च्या नंतर आपण वेद पाळा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये तीच माहिती दिलेली आहे. आता झालं आता बघा व्हिडिओ तर खरंच मोठाच होतोय, परंतु ठीक आहे, त्याच्यासाठी आता दुसराच व्हिडिओ बनवावा लागेल कारण की ऑलरेडी व्हिडिओ 10 मिनिटाचा झालेला आहे आणि पुढचा आता व्हिडिओ सांगितलं तर पुढचे आणखी 7-8 मिनिटं जातील. त्यामुळे व्हिडिओ तो मोठा होईल. तर ठीक आहे. बाकी आता ग्रहण कोणत्या राशीला चांगले आहे, कोणत्या राशीला अशुभ आहे, कोणत्या राशीला शुभ आहे, हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर असं चला आता आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.